तर आज होती नरक चतुर्थी आणि आम्ही सकाळी लवकर उठून जात होतो क्रिकेट खेळायला. आमच्या सोबत होता हा एक काळ्या घोड्याचा मालक नरकासूर आणि हा काळ्या घोडा. हा पुरा एवढा जोरात आला हो की घरून येता येता यायला तानच लाग गेली. अडीच घर येतं बाकी लगेच ना पाणी प्यायला मागताच कंपनीतून आला आणि खेळाचा इथला गोखेलपणा की लगेच कपडे बदलायचं नाही गेला हुआ. डिगूच्या काय हत्तीवर निघाले ना हुआ. आम्ही गैरा जोरात पाहते केस कितल्या जोरात उडी राहिले. ग्राउंडवर आल्यानंतर ग्राउंडचा एकच नंबर दिसत होता. इकडे हा काळ्या घोडावाला ब्लॉक काढत होता भाऊ. नंतर मग काय म्हणता चालू झाले मग आयफोन वाल्यांची कॉम्पिटिशन. हा एक आयफोन वाला बी आमच्या टक्करला गेला भाऊ. मग आयफोन वाले चालू दिलं त्यांना कोणाचा व्हिडिओ भारी. त्याच्यामध्ये हा काय करत होता काय माहित. हा आमले म्हणत होता की तुमच्या आयफोन पेक्षा तर टाकलं भारी दिसता. पुऱ्या बी कंपनीतून जायला होता ओख्याचा ओखेल. मग 10-15 मिनिटं वेट केल्यानंतर हे आमचे जळगावचे मित्र आले व बॅटबॉलच्यात आमचा एक मित्र आहे रोहित भाऊ. हा क्रिकेटच्या इतिहासात जळगावमध्ये याचं खूप मोठं नाव आहे आणि हा स्ट्रीट कॅफेचा मालक आहे. पाऊस वगैरे झाला टीमा पाडल्या आणि हा पा म्हातारा माणूस कसा चालतोय. 4-5 ओव्हर फिल्डिंग केल्यानंतर पण आपल्याकडे काही बॉल येत नाही होता भाऊ. पुरं बुचकाम होत. मग आली ना आपले बॅटिंग काही जोरात बॉल मारला भाऊ. तो का कॅच चालला जाऊ झाला ना फुसकाम. काय कराय ते क्रिकेट चालू होतं ना. हा भाऊ काय करत होता काय माहिती. ना एवढे तकीसन बसले की 20-25 बाटल्या पाणी पी गेले ना भाऊ. तिच्यामध्ये हा पुऱ्याचं अलगच काहीतरी राहतं. यानं असं काम केलं ग्राउंडवर की हा तोंड दाखायचं बी कामचा नाही. मी नवी काढली ना भाऊ बुलेट आज चालला ना मग बुलेट चालवत पोचला भाऊ मी घरी. मग आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून घ्या.